कुख्यात बॅटरी चोरटा मानकापूर पोलिसांच्या ताब्यात. मानकापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी 28 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता दिलेल्या माहितीनुसार मानकापूर पोलिसांनी गंगानगर झोपडपट्टी येथून कुख्यात बॅटरी चोरट्याला दिनांक 25 फेब्रुवारीला रात्री 12 वाजता अटक करून त्याच्याकडून 5 दुचाकी व 4 चाकी वाहनाच्या बॅटऱ्या असा एकूण 3,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीचे नाव तेजस रामावत असं सांगण्यात आलं आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली आहे. नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश्री आडे, मानकापूर पोलीस स्टेशन, नागपूर शहर. फिर्यादीनामे तुषार ज्ञानेश्वर इंगोले यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल झालेला होता, CR नंबर 78/24. त्याच्यामध्ये त्यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या दुकानासमोर लावलेली जी 4 व्हीलर गाडी आहे त्याची बॅटरी चोरीला गेलेली आहे. त्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपी नामे तेजस उर्फ ओम अंबर रामावत हा मला त्याच्यात सस्पेक्ट वाटला आणि त्याच्या जर तांत्रिक पद्धतीने आम्ही थोडा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने अनेक ठिकाणी मोटरसायकल व बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. आतापर्यंत त्याने 3 सदर येथील मोटरसायकल, एक हुडकेश्वर आणि एक दिट्टी खदान येथील मोटरसायकल्स अशा एकूण 5 मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली असून त्याची रिकव्हरी दिलेली आहे. तसेच विविध ठिकाणाहून गाड्यांच्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या चोरल्याची कबुली दिलेली आहे. एकूण 3,50,000 रुपयाचा माल आतापर्यंत सदर आरोपीला काढून दिलेला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये 10 गुन्हे दाखल आहेत. आता तो आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि विविध पोलीस स्टेशनमध्ये जे दाखल गुन्हे आहेत त्यांना आम्ही आता हँडओव्हर करणार आहोत आणि अजून कुठले गुन्हे केलेले आहेत का, अजून काही मुद्देमाल मिळतो का, या दृष्टीने सुद्धा आम्ही तपास करणार आहोत. मोडस अशी आहे आरोपीची की ज्या 4 व्हीलरच्या बॅटऱ्याज आहेत त्यांची सहसा कोणी तक्रार करत नाही, कारण त्याची किंमत कमी असते आणि त्या जर चोरल्या तर त्या एकदाच जवळपास 50,000 ते 60,000 रुपयाच्या किंवा 30,000 ते 40,000 रुपयाच्या गोळा करायच्या. अशा बॅटऱ्या गोळा केल्यानंतर त्या बल्कमध्ये एकदाच विकायच्या. तर अशा पद्धतीने त्याची मोडस आहे. जी मोटरसायकल गुन्ह्यात वापरायची आहे ती वापरून ती जागेवरच सोडून देणे अशी सुद्धा त्याची मोडस आहे.